सन्माननीय विजयी राणे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी, शिर्डी संस्थांमध्ये ज्यांनी अद्वितीय अशा प्रकारचं काम करून हजारो लाखो भक्तांना मोठा रिलीफ दिला, असं आपल्या सगळ्यांचं आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय हावरे साहेब, माझे सहकारी सन्माननीय पाटकरजी, सन्माननीय सुरेशजी कुलकर्णी, सन्माननीय गायकवाड, वाघमारे साहेब, उंबाळे साहेब, सन्माननीय शिंदेजी, ममित चौगुले, गंगाळे साहेब, सर्व आमचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे सिनियर सिटीजनचे अध्यक्ष सन्माननीय टेकाळे साहेब, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व काही लोकांची नावं घेणं शक्य वेळ नसल्यामुळं क्षमस्व. आज खरं तर वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे, मला थोडंसं बैलपोळा असल्यासारखंच वाटायला लागलं सकाळपासून. घरचे म्हणतात हा नवीन शर्ट घाला, ती नवीन पॅन्ट घाला, शिरा खा, काय काय चाललंय. आणि कार्यकर्ते जिथं जिथं जातो तिथं पेढे तोंडात घालणं, हे घालणं ते घालणं, म्हणजे एक दिवस कळणं चला आपला आहे बाबा, बैलपोळा साजरा झाला. आज खूप आनंद वाटला की सगळीच मंडळी मंचावर आलेली आहेत आणि खरोखरच काम करत असताना मी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगतो की ज्याला गरज आहे त्याला मदत करा, जो अडलेला आहे त्याला मदत करा, ज्याचं दुखणं आहे त्याला मदत करा. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही भागातला असेल. आणि जेव्हा तुम्ही निस्वार्थीपणे एखादं काम करता तर ईश्वर तुम्हाला 100 पट त्याचे रिटर्न देत असतो. आणि याच भावनेतून मी तरी काम करतो. त्याचे काही परिणाम चांगले होत असतील, वाईट होत असेल, फायदा होत असेल, तोटा होत असेल, पण स्वभाव असतो, तो स्वभाव मी माझा बनवून घेतलेला आहे. आणि म्हणून कुठल्याही, सगळी वेगवेगळ्या पक्षाची मंडळी आहेत, ही मंडळी अक्षरशः म्हणजे आपण घरातले मेंबर असतो अशा प्रकारची या सगळ्यांशी माझे संबंध आहे. पक्षातले लोक तर आपल्या बरोबर असतातच, आहेतच, सगळे प्रेमाचे लोक आहेत. परंतु आता इथं राष्ट्रवादीचे लोक आहेत, भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, काँग्रेसचे लोक आहेत, सगळ्याच पक्षाचे लोक आहेत, रिपब्लिकन पार्टीचे लोक आहेत, समाजवादी पक्षाचे लोक आहेत. या सगळ्यांना कामाची ही जी पद्धत आहे ती पद्धत आवडली, अपील झाली असं मला वाटतं. आणि माणूस तेव्हा सुखी, समाधानी, शांत राहतो जेव्हा त्याचं वागणं नॅचरल असतं, नैसर्गिक असतं. तुम्ही खूप राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये फार कॅल्क्युलेटेड राहिला, विचार करून याच्याशी असं वागायचं, त्याच्याशी तसं वागायचं, त्याला असं सांगायचं, ह्याला असं सांगायचं, हे करत बसला तर तुमच्या मनाला समाधान, शांतता मिळत नाही, केलेल्या कामाचा आनंद मिळत नाही. म्हणून मी पहिल्यापासून म्हणजे अधिकारी असताना किंवा आता राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असताना मोकळं वागायचं, माणुसकीने वागायचं आणि जे नॅचरल आहे ते वागायचं, ही भूमिका ठेवल्यामुळं आज सगळ्या क्षेत्रामध्ये चांगले मित्र मी मिळवू शकलो. ते मला वाटतं सगळ्यात मोठं भांडवल आहे. आमदारकी, खासदारकी येते जाते, हजारो लोक होतात जातात. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की या सगळ्यांना, म्हणजे मी तर कोणाशी त्यांच्यापैकी बोललो नाही, हे ऑर्गनाईज करण्यासाठी जी आपली टीम होती त्यांनी याला विनंती केली. आणि मी खरोखर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, अंतःकरणापासून आभार मानतो की कुठलाही संकोच, कुठलाही विचार न करता तुम्ही जाहीरपणाने या ठिकाणी आलात. माझं मनापासून कौतुक केलं, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभार मानतो. या शहरामध्ये मला असं वाटतं मी खूप वर्ष घालवली. 4 वर्ष मी म्युन्सिपल कमिशनर होतो, डिव्हिजनल कमिशनर होतो, ॲडिशनल कमिशनर होतो, एक्स ऑफिशियल 4 वर्ष सिडकोचा डायरेक्टर होतो. आणि आता तर राजकारणाच्या निमित्तानं गल्लीपोळामध्ये आपल्याला फिरावं लागतं. आणि खरोखर कुणी काही जरी म्हटलं तर आता देश पूर्ण मी पाहिलेला आहे. याला त्या निमित्तानं आपण सगळे नवी मुंबईकर
हे खूप म्हणजे नशीबवान आहोत, इतकं चांगलं हे शहर आहे. या शहरामध्ये एकतर प्लॅन सिटी आहे. आपल्या देशामध्ये 2च शहर प्लॅन मला दिसतात, एक चंदीगड आणि नवी मुंबई. त्याच्यापैकी या शहरामध्ये आपण राहतो. या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बगीचे आहेत, मैदानं आहेत, रस्ते बहुतेक ठिकाणी मोठे झालेले आहेत. काही ठिकाणी आता ट्रॅफिकच्या अडचणीत, गावामध्ये छोटे गावं असल्यामुळं, लोकसंख्या वाढल्यामुळे काही ठिकाणी अडचणी. पण इतर शहरांचा विचार करता आपलं शहर खूप चांगलं आहे. आपल्या शहरामध्ये जातीय दंगे कधी होत नाही, कधी त्याचा विचार कोणाच्या मनामध्ये येत नाही. आपलं शहर हे एज्युकेशनचं हब झालेलं आहे. सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, विद्यालय आहेत, सगळंच आपल्या शहरामध्ये आहे. याच्याशिवाय आता जे ॲडव्हान्स गोष्टी सगळीकडे घडतायत देशामध्ये, त्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडायला लागलेल्या आहेत. MTHNचा 21 किलोमीटरचा आता ब्रिज आपण सुरू झालेला आहे. आपल्याकडे मेट्रो सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर एअरपोर्ट मला वाटतं या वर्षाअखेरपर्यंत आपल्याकडे चालू होत आहे. मोनोरेल आपल्याकडे येते आहे. सगळ्याच गोष्टी आपल्याकडे होत आहेत आणि रिडेव्हलपमेंटचं कामही खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळं या इंडस्ट्री, आपला ठाणे बेलापूर जो बेल्ट आहे, ही फार मोठी इंडस्ट्री आहे. इथे 1 फूट जागा मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे. APMC आशियातली सगळ्यात मोठी आपल्याकडे आहे. सगळी चांगली हॉस्पिटल्स आपल्याकडे आहेत. 5 स्टार हॉटेल्स झालेली आहेत. अनेक मॉल्स झालेले आहेत. आणि मध्यमवर्गीय माणसाला किंवा श्रीमंत माणसाला देखील याच्या पलीकडे काही नको असतं. आणि या सगळ्या गोष्टी या शहरामध्ये आपल्याला मिळत आहेत, म्हणून आपण नशीबवान आहोत. आणि मला खरोखर आनंद होतो की या शहराची सेवा करण्याची 4 वर्ष ॲक्टिव्हली मला संधी मिळाली. आणि जे शक्य होतं सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने, या सगळ्या मंडळी त्यावेळी नगरसेवक होती त्यांच्या मदतीनं अतिशय चांगल्या गोष्टी आम्हाला करता आल्या. म्हणजे पाण्याचा प्रश्न आता अपवादाने काही MIDCचे थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत, नाही तर मला खात्री की तो प्रॉब्लेम सुटला तर 25-30 वर्ष आपल्याला पाण्याचा कुठलाही या शहराला प्रॉब्लेम येणार नाही. आपण STP बनवलेले आहेत, त्याच्यामुळे तो सिवेजचा प्रॉब्लेम आपण 99% सोडवलेला आहे. इतर शहराच्या तुलनेने आपली जी लँडफिल साईड आहे ही उत्कृष्ट आहे. अशा अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत. शाळा चांगल्या आहेत. सगळं महापालिकाची इमारत अतिशय देखणी आहे. म्हणजे देशामध्ये लोकल बॉडीची, महापालिकेची इतकी चांगली इमारत कुठेच नाही. आणि त्यामुळं आपण नशीबवान आहोत. चांगल्या ठिकाणी आपण राहत आहोत. आर्थिक परिस्थिती कंपॅरेटिव्हली बरी आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना तुलनेने काम मिळण्याची संधी आपल्या शहरामध्ये आहे. अतिशय गचाळ अशा प्रकारची झोपडपट्टी आपल्याकडे नाही. आणि जी काही झोपडपट्टी आहे SRAच्या माध्यमातून आपण त्या झोपडपट्टीच्या ठिकाणी त्या गरीब लोकांना घरं देण्यासाठी मंजुरी घेतलेली, त्याचा सर्वे सुरू झालेला आहे. आणि ते काम प्रायोरिटीने आपण करतो आहोत. हे करत असताना काही वक्त्यांनी उल्लेख केला, करोनामध्ये काम केलं, पण दीपावलीमध्ये काम केलं. ते करणं आपल्याला सगळ्याला आवश्यक आहे. जेव्हा आपण समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करत असतो, जेव्हा आपण नेते म्हणून मिरवत असतो, तेव्हा अशा करोनासारख्या अपवादात्मक अतिशय वाईट परिस्थितीमध्ये जर आपण काम केलं नाही तर आपल्यासारखे नालायक आपणच. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी, आमच्या सगळ्याच टीमनी, मी एकट्याने नाही, करोना काळामध्ये हजारो लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था केली, औषधाची व्यवस्था केली, ऑक्सिजनची व्यवस्था केली, रेमडेसिवीरची व्यवस्था केली आणि अनेक लोकांचे प्राण वाचवण्यामध्ये आपण मदत केली. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. खूप मोठं पुण्य ज्यांनी याच्यामध्ये काम केलं ते मोठं पुण्य आपल्याला मिळालेलं आहे. आणि आज मगा कुणीतरी सांगत होतं, आम्ही आता एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे की महिलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारणं अनेक आहेत. आणि प्रथम सुरुवातीला जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर कॅन्सरच्या नेक्स्ट स्टेज ज्या आहेत त्या फार डेंजरस असतात. मग कुणीच ते बरं करू शकत नाही. आज तरी ईश्वरही बरं करू शकत नाही. म्हणून महिलांचे कॅन्सर डिटेक्शनचे कॅम्प आम्ही पूर्वी घेतले होते, मध्ये करोनामध्ये बंद होते, आता मागच्या आठवड्यापासून परत सुरू केलेले. या निमित्ताने मी मुद्दाम हा विषय अशासाठी मांडतो की आपण आपल्या महिला भगिनींना त्याच्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. महिला भगिनी कॅन्सर डिटेक्शनला घाबरतात, त्यांना भीती वाटते की निघालं तर काय होईल, अमुक होईल, तमुक होईल, अकारण भीती आहे. तर आपण सगळ्यांनी त्याच्या बाबतीमध्ये जागरूकता आणली पाहिजे. आणि हे सगळं
किंवा मुलांना कुणीतरी म्हटलं UPSC MPSCचं प्रशिक्षण देणं, हे आपली जबाबदारी. जसा जसा काळ बदलतो, पूर्वीसारखं नुसतंच आपण सण साजरे करून आणि देवपूजा करून चालणार नाही. ज्या ज्या नवीन गोष्टीची गरज आहे त्या नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचं प्रशिक्षण लोकांना देणं, लोकांना एज्युकेट करणं, लोकांना उद्युक्त करणं, ते करण्यासाठी हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि ते काम करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. रिडेव्हलपमेंटचा विषय कुणीतरी या ठिकाणी बोललं. आता मला असं वाटतं माझ्यापेक्षा याच्या बाबतीमध्ये पाटकरला 10 पट जास्त माहीत असेल, परंतु आम्ही खूप भांडण करून या रिडेव्हलपमेंटमध्ये जास्तीत जास्त FSI मिळवण्याचा आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन आणण्याचा खूप वाट करून प्रयत्न करून तो चॅप्टर त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि त्यामुळं शहरामध्ये जिथं माणसं भेटतात, साहेब आमचं ते रिडेव्हलपमेंट करायचं, ह्याला देऊ का, त्याला देऊ का, अमक्याला विचारू का, हे सगळं काम सुरू झालेलं आहे. आणि ती जी 2-3 लाख माणसं अतिशय वाईट भयानक परिस्थितीमध्ये नरकामध्ये राहतात, त्यांना नवीन घरं देण्याचा आम्ही विडा उचललेला आहे. आणि अनेक गोष्टी या शहराच्या ज्या आहेत, जे चांगलं आहे ते मी बोललो, परंतु अनेक गोष्टी आपल्याला अजून करायच्या. सिडकोच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना ट्रान्सफरसाठी, प्रीमियमसाठी, रिडेव्हलपमेंटसाठी हजारो हेलपाटे महापालिकेमध्ये आणि कॉर्पोरेशनमध्ये मारावे लागतात. ते बंद होण्यासाठी 1 विंडो सिस्टीम सुरू करा, अशा प्रकारचा आग्रह आम्ही सगळ्यांनी CM कडे धरलेला आहे. आणि दुसरं, हे जे लीज प्रॉपर्टी आहे सिडकोच्या, प्रत्येक गोष्टीला सिडकोकडे जा, 10 रुपयाचं काम असलं तरी सिडकोकडे जा आणि NOC घ्या आणि हे करा. तर आम्ही दुसरं आवरे साहेब विनंती CM ला केलेली की या सगळ्या जमिनी नाममात्र पैसे घेऊन फ्री होल्ड करा. एकदा फ्री होल्ड जमिनी झाल्या की आपली कटकट आपल्या मागची निघून जाणार आहे. आणखी प्रकल्पग्रस्तांसाठी मध्ये आम्ही एक निर्णय घेतला की आहे तिथे त्यांचं रेग्युलरायझेशन करणं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हजारोच्या संख्येने अर्ज आलेले आहेत, त्याचा सर्वे चालू आहे. आणखीनही काही मागण्या त्याच्यामध्ये आणि काही त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, तर त्या त्रुटी देखील दूर करून सगळ्या रिडेव्हलपमेंटचं काम येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये पूर्ण कसं होईल याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. आता मध्ये राम मंदिराचा उल्लेख केला हावरे साहेबांनी. मी मगा म्हटलं तसं शिर्डी संस्थांमध्ये खूप चांगलं काम केलं, खूप सगळे सिस्टीम बसवल्या. आणि जेव्हा ते अयोध्येला होते तेव्हा फोन व्हॉट्सअपच्या माध्यमातून कम्युनिकेशन आम्ही करत होतो. तर इथे देखील मी पाहिलं की खूप मंदिरं जुनी आहेत, गावातल्या लोकांची जे काय म्हणतो आपण त्याचं ते कुल आहे, कुलदैवत आहे, परंतु त्याला सिडकोच्या नोटिसा येतात, महापालिकेच्या नोटिसा येतात. आम्ही CM कडून बऱ्याच गोष्टीच्या बाबतीत स्टे घेतलेला आहे. तर आमचा तो एक प्रयत्न की या शहरामधल्या ज्या ज्या जमिनीवर जुनी मंदिरं आहेत ती मंदिरं सगळी प्रोटेक्ट करणं आणि त्या जमिनी, त्या मंदिराखाली असलेल्या सगळ्या जागा रेग्युलराइज करून नाममात्र दराने त्या जी कुठली ट्रस्ट असेल, संस्था असेल, त्यांना देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. जसं जसं नागरीकरण होत आहे तसं तसं देशाच्या वेगवेगळ्या भागामधून आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून फार मोठ्या संख्येने लोक इथे येत आहेत आणि त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नवीन नवीन आपल्याला फेस करावे लागतात. त्यातला एक प्रॉब्लेम जो आपला पार्किंगचा आहे तो एक आपल्या डोक्याला खूप मोठा खोराक काही भागामध्ये व्हायला लागलेला आहे. तर आम्ही कमिशनरना सांगितलं की बाकी काम आता बाजूला राहू द्या, गटर वटर मीटर काय असेल ते जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण पब्लिक पार्किंग ताबडतोब चालू करा, अंडरग्राऊंड करा, ओव्हरग्राऊंड करा, नाही तर आणखी काय करा आणि हा पार्किंगचा प्रॉब्लेम सोडवून द्या, अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. आणखी जसं आपल्याकडे इथं ऑडिटोरियम आहे अशा 4-5 ऑडिटोरियमची शहराला गरज आहे, ती देखील विनंती आम्ही कमिशनर साहेबांना केली. अनेक कामं आम्ही सातत्याने चालू ठेवलेली आहेत आणि हे आमचे आता सांगत होते तसं सुदैवाने या भागात काम केल्यामुळं आणि चांगल्या ठिकाणी काम करण्याची सरकारने संधी दिल्यामुळं सगळेच अधिकारी एक तर बरोबर काम केलेले किंवा हाताखाली काम केलेले, त्यामुळं कुठलंही काम करायला इतर एखाद्या नेत्याला जेवढा वेळ लागतो त्याच्यात 10% किंवा 5%च आम्हाला श्रम लावावे लागतात आणि कुठे ना कुठे आपण त्यांना ओबलाइज केलेलं असतं, मदत केलेली असते, त्यामुळं ती कामं खूप गतीने होतात. आणि खरोखरच जेवढे माझ्या पक्षाचे लोक माझ्याकडे कामासाठी येतात तितकेच आमच्या सगळ्या पक्षाची मंडळी आमच्याकडे येतात आणि तितक्याच प्रेमाने आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचं
त्यामुळे ही सगळी मंडळी इतकी उजळ माथ्याने, धाडसीपणाने, प्रेमाने, आपुलकीने या ठिकाणी आली. आणि असंच काम मला वाटतं आपण केलं पाहिजे. राजकारण होत राहतं, येतात जातात, निवडणुका हा पडला तो आला, परंतु माणसाने माणसाशी माणसासारखंच मानवतेने वागवलं पाहिजे. आणि मानवतेपेक्षा मोठा कुठलाही धर्म नाही. तुम्ही पूजा अर्चा करू नका, होम हवन करू नका, परंतु एखाद्या माणसाला माणुसकीने वागवा, त्याची अडचण दूर करा. त्याच्या मनामध्ये काय दुःख आहे, त्याच्या घरचं काय दुःख आहे, त्याच्या मुलीचं काय दुःख आहे, त्याचं पेशंट असेल तर त्याचं काय दुःख आहे, त्याची आर्थिक काय अडचण आहे, समजून घ्या तुम्ही आणि त्याला तुमच्या क्षमतेप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, एक मुख्यमंत्री आपले झालेले आहेत, त्यांचा आवडता विषय म्हणजे आरोग्य. पूर्वी मागच्या 2.5-3 वर्षामध्ये राज्यामध्ये 7-8-10 कोटी रुपये खर्च झाला, 2.5-3 वर्षामध्ये. शिंदे साहेब आल्यानंतर, पक्षीय नाही बोलत आहे मी, एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बोलतो, कसा फरक पडतो. हे मुख्यमंत्री झाल्यानंतर 1.5 वर्षामध्ये 145 कोटी रुपये पेशंटना दिले, 145 कोटी. आणि ते सुद्धा हेलपाटे मारून, वशिला लावून, आमच्यासारख्यांना मध्ये घालून नाही. फक्त मिस कॉल द्यायचा, ऑनलाईन पेपर पाठवायचे आणि चेक तुमच्याकडे येतो. म्हणजे चांगलं काम करणारा माहीत असलेला मनुष्य असेल तर किती फरक पडतो. किंवा मुलींना जन्म देण्याच्या बाबतीमध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये सासू सासरे थोडं नाक मुरडतात, सुनेला मुलगी झाली की मुलगाच व्हायला पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. आणि ही भावना लोकांच्या मनामधून दूर करण्यासाठी मुली तितक्याच महत्वाच्या. शिंदे साहेबांनी किंवा सरकारने आपल्या युतीच्या योजना आणली की त्या मुलीला मुलगी जन्म झाल्यानंतर इतक्या वर्षानंतर इतके पैसे आणि 18 वर्षाची होईपर्यंत 1 लाख रुपये दिले जातात. म्हणजे या सगळ्या सामाजिक बदल सरकारच्या मदतीनं करण्याचा प्रयत्न सरकार करते. आम्ही त्याच्यामध्ये जे जे शक्य आहे ते लोकांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतो आहोत. असे अनेक विषय आहेत. आज तो विषय नाहीये. आपण सगळ्यांनी खूप प्रेम दाखवलं. आज खूप कार्यक्रम होते. म्हणजे 9:30 वाजल्यापासून आमच्या लोकांनी आम्हाला झोपलं होतं कामाला, बैलपोळा असला तरी, आणि इतक्या ठिकाणी फिरवलं की त्याला काही मर्यादा नाही. मग ते सिनियर सिटीजन असतील, साड्या वाटप असेल, शाखेचं उद्घाटन असेल, जे जे त्रास देणं शक्य होतं आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. पण समाधान वाटतं. आणि आमची प्रायोरिटी, आमचा फोकस हा नेहमी जो वंचित आहे, जो गरीब आहे, ज्याला गरज आहे, आधी त्याला प्राधान्याने मदत करणं. आणि ते करण्यामध्ये मला तरी आनंद मिळतो. आणि मला नेहमी असं वाटतं की देवाने आपल्याला सगळं दिलेलं आहे. आपल्याला मुलं दिली, सुना दिल्या, आपली मुलगी चांगल्या घरी गेली, पैसे दिले, मोठी पदं दिली. मग ज्या समाजाने आपल्याला हे दिलेलं आहे, ज्या समाजाच्या मदतीमुळे आपल्याला हे मिळालेले, त्या समाजाची सेवा करायची. आता जे काय वर्ष राहिलेली आहेत, सगळे वय 65-62 सांगून मोकळे झाले. काही गरज नव्हती वय सांगण्याची, पण राग काढायचं साहेब होतं, काढायचं. विजय माने काय विचारू नका, रोजचा त्रास आहे आम्हाला. पक्षात असल्यामुळे सहन करावं लागतं. तर जे काय आपलं उर्वरित आयुष्य आहे, हे आयुष्य समाजासाठी आपल्या तन मन धनाने जसं म्हणतो ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मी नेहमी असं म्हणतो की जी व्यक्ती दिवसभर दुसऱ्यासाठी झटते, कष्ट करते, रात्री देव त्याचे हात दाबत असतो. म्हणजे देव तुम्हाला त्याचे रिटर्न देत असतो. हा माझा अनुभव आहे. आणि जगामध्ये कोणी मानो न मानो, नास्तिक आस्तिक अनेक गोष्टी, माझी याच्याबद्दल देव मी म्हणणार नाही, परंतु जगामध्ये हे सगळं कंट्रोल करणारी, रेग्युलेट करणारी कुठली तरी सुपर पॉवर आहे. आणि ते सगळं पाहत असतात. आणि याच जन्मामध्ये तुम्ही चांगलं केलं तर चांगलं तुमचं होतं, वाईट केलं तर इथंच वाटोळं होतं. आपण कित्येक लोकांचे अनुभव, तुम्ही नातेवाईकांचे बघा, मित्रांचे बघा. म्हणून मला असं वाटतं की आपण चांगलं करण्याचा सगळे प्रयत्न करू. या शहराचं नाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न करू. आम्हा सगळ्यांची जबाबदारी, कुणी कुठल्याही पक्षात असो, शहरातल्या ज्या मोठ्या मोठ्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून तुम्हा लोकांना रिलीफ देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, अनेक ठिकाणी बोलवलं, अनेक ठिकाणी सत्कार झाले, खूप आनंद वाटला. आणि हेच नेता म्हणजे काय असतं की लोकांना जो पुढे नेतो तो नेता, तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो नसो, जो लोकांना पुढे नेतो तो नेता. आणि नेतेगिरी करण्याची संधी
पक्षाने असेल, आमच्या वरिष्ठ नेत्याने असे आम्हाला दिली. मग नेत्याचे जेव्हा तुमचा उदो उदो होतो, तुमचे फटाकडे वाजतात, गळ्यात हार घातले जातात, बँड वाजवतात, तर एक याच्यात विरोधी पक्ष राहते म्हणता येत ना, कारण इथंच बसली. लोकांची सेवा करण्याचा मी वसा घेतलेला आहे आणि जाहीरपणाने मी सांगतो की ज्यांची जेन्युइन अडचण आहे अशी कुठलीही व्यक्ती आमच्याकडे आली तर 100% आमची जी काही शक्ती देवाने दिलेली असेल, आर्थिक असेल, शारीरिक असेल, राजकीय असेल, त्याचा वापर करून या शहरामधल्या गरजू माणसाला मदत करू, निश्चितपणानं करू. आणि तुमचे इतके आशीर्वाद या निमित्ताने मिळाले. निश्चितपणाने मला असं वाटतं देव आम्हाला सगळ्यांना जे अशा पद्धतीने काम करू इच्छितात निश्चितपणाने शक्ती देईल. पुन्हा कोणाचे आभार मानावे मला कळत नाही. आमच्या सगळ्या टीमनी देखील या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं, अतिशय चांगली व्यवस्था केली. अल्पोपार असेल, ऑर्केस्ट्रा चांगला, काही उन्मादक गाणी वगैरे सोडली तर गाणी चांगली होती आणि खूप चांगली करमणूक दिली. त्याच्याबद्दल आमची सगळी टीम आहे, मिलिंद असेल, सगळीच मंडळी आहेत. कुणाकुणाची नावं घेतली, एका दोघांची घेतली तर रात्री दुसरी शिव्या देतील. पत्रकार बंधू तर आपल्याला नेहमीच सहकार्य करतात आणि पत्रकारांच्या माध्यमातून जे चांगलं काम चाललेलं आहे ते लोकांसमोर येतं. अदरवाईज ते काम लोकांसमोर येणं फार अवघड. तुम्ही घरातल्या घरात किती बोंबलला तर 4 लोकांना माहीत होतं. घरचे म्हणतात आम्हाला नका शिकू, तेथून तुला नका वाजू. तर पत्रकारांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळे लोक या ठिकाणी आलात, खूप वेळ झाला. तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच प्रेम, असेच आशीर्वाद तुमचे याच्या पुढे राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.